आणि या अभंगामध्ये तुकोबर आहेत तुम्हाला मला या मृत्यू लोकामध्ये आपल्याला हा सुंदर असा अनमोल किमतीचा मनुष्य देह जो मिळालेला आहे याचं संधीचं सोनं करायला लावतायत. हो, आणि आजचं या कार्यक्रमाचं निमित्त ब्रह्मलीन वैकुंठवासी रामचंद्र संभाजी महाडिक बाबा यांचं आजचं 13वं पुण्यस्मरण आणि त्या 13व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमचे परमस्नेही गुरुपरंपरा प्रेरणित वारकरी संप्रदाय संत मालिका मंदिर श्री क्षेत्र ब्राह्मणी ट्रस्टचे विश्वस्त आमचे बंधू बाबासाहेब महाराज देशमुख म्हणजेच महाडिक भाऊ यांच्या कुटुंबियांच्या वतीने यांच्या बंधुराजांच्या वतीने आजचा हा कीर्तनाचं आयोजन नियोजन करण्यात आलंय. मी भाग्यवान समजतो आज खूप. माझ्या कीर्तनामध्ये मी आतापर्यंत सत्संग बऱ्याच ठिकाणी केला पण मला माझ्या कार्यक्रमामध्ये कधीच बहिणी मला दिसले नाही, पण आज भरपूर मला मन भरपूर सगळ्या ठिकाणी जातो आपण सत्संगाला, सगळे पुरुष मंडळ असतं पण नारी निंदा मतकर नारी हे तो रत्नों की खान उसी नारी के कोक से पैदा हुए शुक्ल भीष्म हनुमान. तुम्हाला माहिती आमचं जे सद्गुरूंचं कार्य जे आहे ना, आमच्या मातोश्री म्हणजे बाबासाहेब असतील किंवा पंचकृषी आमच्या आई सगळं आमच्या गुरूंचं कार्य सांभाळतात. आणि बऱ्याच जणांना अडचण येतात की महिला भगिनींनी सत्संग करायला नाही पाहिजे किंवा कीर्तन करायला नाही पाहिजे. का नाही करायला पाहिजे? जिच्या पोटी जन्माला येतो तिलाच विरोध करतो. बरोबर का नाही? जिच्या पोटी जन्माला येतो आणि तिलाच विरोध करतो की महिलांनी कीर्तन करायला नाही पाहिजे. का नाही करायला पाहिजे? मग आबाळातून पडला का? दसकट म्हणतात त्याला. हो, जे असे सत्संगाच्या या साधू संतांच्या कार्याला जी लोक विरोध करतात ना त्याला दसकट म्हणतात. त्यांना शेंडा पण नसतो आणि बूड पण नसतो. म्हणून या ठिकाणी माझ्या कीर्तनाला या माझ्या माता भगिनी आल्या, पण येण्याचं निमित्त पण असं आहे. आता हा जो व्यक्ती आहे ज्यांनी कीर्तनाला बोलवलं यांचा आणि आमचा काही संबंध नाही. ताई काहीही संबंध नाही, काही संबंध नाही. फक्त आमचे श्रीगुरु सांगतात डोंगरातले आवळे समुद्रातलं मीठ जसं लोणच्याच्या कारणाने एकत्र येतात तसं तुम्ही कुठले मी कुठले, फक्त त्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीसाठी आपण सगळेजण एकत्र आलोय. आषाढीवारी पायदिंडी सोहळा आमच्या सद्गुरूंचा संत श्रीपाद भागवत महाराजांचा आषाढीवारी पायदिंडी सोहळा आमचा श्री क्षेत्र ब्राह्मणीतून पंढरपूरला मार्गस्थ असताना टेंभुर्णीमध्ये फक्त आमचा खूप मोठा भव्य दिव्य लाकडाचा रथ आहे आणि तो रथ महाराजांनी बघितला बाबासाहेब भाऊंनी आणि त्या रथामध्ये त्यांच्या सद्गुरूंचा म्हणजे श्रीपाद बाबांचा फोटो त्यांनी बघितला. काही संबंध नाही, पण माझे जातीचे माझं भेटो कोणी त्यावेळेस त्यांची आणि आमची भेट झाली आणि तेव्हापासून आज किती वर्ष झाली आपल्याला? 5 वर्ष झाली. 5 वर्षापासून काहीच संबंध नाही, कोणाचा काहीही संबंध नाही, पण 5 वर्षापासून आमच्या सोबत हा परिवार आहे आणि तेव्हापासून पूर्णपणे सद्गुरूच्या कार्याला यांनी वाहून घेतलं. म्हणजे एवढं वाहून घेतलं ते सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबा सांगतात मनोकाय वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी म्हणून भलतीने येत सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप बघावे आणि येतलोनी द्यावे संसाराशी तिलोदक. हो, मनाने कायने वाचेने साधू संतांच्या भक्तीमध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये जो कोणी समरस होतो ना तो विश्वरूप पण बघतो आणि तो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. तुम्हाला सांगू तुम्ही इतके भाग्यवान आहात, इतके भाग्यवान आहात की आपल्याला सगळ्यांना सुंदर असा अनमोल किमतीचा मनुष्य देह मिळाला. देवी
भजन गोमटा ईश्वराने तुम्हाला आपल्याला सुंदर असा अनमोल किमतीचा मनुष्य देह दिला. संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, हा मनुष्य देह ज्यावेळेस दिला ना आपल्याला, त्यावेळेस आपण आईच्या पोटामध्ये असे हात जोडलेले होते. त्यावेळेस आपण भगवंताचं भजन करत होतो. ज्ञानोबराय सांगतात, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ माझे ठाई. तरी ज्ञाने विननाशिले बुद्धी भेदाशी आले आणि तेनेची कल्पिले अनेकत्व. आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस आपण सर्वजण होतो, मनुष्य जन्माला ज्याला 2 हात 2 पाय 1 नाक 2 डोळे कान दिलं, ते सगळे बरं का आजा हो. आपण सगळे आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस असे हात जोडलेले होते आणि त्यावेळेस भगवंताला विनंती करत होतो, देवा ए भगवंता मला याच्यातून तू बाहेर काढ. आईच्या पोटामध्ये आपण सर्वजण होतो ना, त्यावेळेस नाळ खांडलं गेलं, बाहेर आलो, घसरला तसा पसरला, पसरला तसा विसरला, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. कोणतं स्मरण चालू होतं आतमध्ये? अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे, मी देवरूप आहे, मी देवरूप आहे, मी देवरूप आहे. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वर, उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी ठेविले नावाशी. हो आपल्याला नाव होतं का? होतं नाही. माझं नाव असं नाही का भास्कर लिहून आलं का? माझ्या आई वडिलांनी नाव लिहिलं होतं. हा आपण बाहेर आलो पण आतमध्ये आपलं भजन काय चालू होतं? माझं नाव राजू नसून अहम ब्रह्मास्मी. का तर आतमध्ये आपल्याला बोलता येत नाही, त्यावेळेस आपलं श्वासोच्छ्वास चालू असतो आणि त्या श्वासाचा अर्थ असा आहे अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी ठेविल्या नावाशी ओदे तुठे. आतमध्ये आपलं भजन चालू होतं. घसरला तसा पसरला, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. आणि आतमध्ये भजन चालू होतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. बाहेर आल्यानंतर त्याला विषय विकार लागले आणि त्या विषय विकारामध्ये ग्रस्त झाल्यावर त्याची आणि भगवंताची ताटातूट झाली. आणि ती जोडण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये सत्संग करणं गरजेचं आहे.